नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कन्या राशीचे नवीन वर्ष 2025चे वार्षिक राशी भविष्य कसं असेल हे नवीन वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कन्या राशीच्या 2025च्या वार्षिक राशी भविष्यानुसार हे वर्ष नेत्रदीपक असेल. हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यवान असेल आणि तुम्हाला स्थिरता, विश्वास आणि उत्पन्नात वाढ होणार आहे. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तुमचे व्यस्त वेळापत्रक असूनही कौटुंबिक संबंध सौहार्दपूर्ण असतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल. 2025 हे वर्ष तुमच्या आयुष्यात प्रचंड प्रगती घेऊन येणार आहे. कन्या राशीच्या वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार गुरु वर्षाच्या सुरुवातीला 9व्या घरातून भ्रमण करेल. मे 2025 पासून गुरु 10व्या घरातून प्रवेश करेल. ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत गुरु कन्या राशीच्या 11व्या घरातून प्रवेश करेल. गुरुचे हे शुभ संक्रमण तुमच्या जीवनात वर्षभर समाधानकारक परिणाम देईल. तुमच्या जीवनात आनंद येईल. तुमची सर्व वाईट कर्मे नष्ट होतील. मित्रांनो, यावर्षी गुरुग्रहाच्या कृपेने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. दशम भावातून गुरुचे संक्रमण तुमच्या क्षेत्रात पदोन्नतीचे आणि उत्पन्न वाढीचे संकेत देत आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. यावर्षी तुम्हाला चांगली बढती मिळू शकते. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यावर्षी इच्छित नोकरी मिळू शकते. मार्केटिंग, मीडिया आणि सेल्सशी संबंधित लोकांना हे वर्ष लाभदायक ठरणार आहे. हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय वर्षांपैकी एक असणार आहे. तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक आणि आनंदी राहाल. जे आपले कुटुंब वाढवण्याचा विचार करत आहात ते त्यांच्या घरात गुंजू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ आहे. परदेशात जाण्याची, बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही व्यवसायात काहीतरी मोठे करू शकतात. नशीब तुमच्या सोबत आहे. खाद्यपदार्थ, हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटशी संबंधित व्यावसायिकांना यावर्षी मोठा फायदा होऊ शकतो. कन्या राशीचे लोक यावर्षी काही धार्मिक कार्यात व्यस्त राहू शकतात. गरजू लोकांना मदत कराल. तुम्ही शांत व्हाल आणि तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल. यावर्षी 29 मे 2025 पासून राहू तुमच्या 6व्या भावातून आणि केतू तुमच्या 12व्या भावातून प्रवेश करेल. यामुळे तुमच्या जीवनात शत्रू नसतील. तुमचे विरोधक तुमचे नुकसान करू शकणार नाही. परदेशातून पैसे कमवण्याच्या नवीन संधी तुम्हाला प्राप्त होतील. केतू 12व्या भावातून जात असल्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तुम्ही काही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्ही अनेक बाहेरगावाचे परदेश दौरे करू शकता. तुम्ही खूप पैसे कमवाल आणि हे पैसे चांगल्या कामावर खर्च कराल. मे महिन्यानंतर तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदी असाल आणि कुटुंबात सहकार्याचे वातावरण राहील. तुमच्या वडिलांसाठी हा काळ अनुकूल आहे आणि मातृपक्षाचे कुटुंबीय तुमच्यावर आनंदी राहतील. प्रेम संबंध असलेल्या जोडप्यांसाठी हे वर्ष खूप चांगले आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रस्तावाला सहमती देतील. हे वर्ष तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप आरोग्यदायी असेल. ते एकमेकांसोबत बराच वेळ घालवतील. तुम्ही तुमच्या नात्याला पुरेसा वेळ द्याल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर मनापासून प्रेम कराल. यावर्षी देवगुरु बृहस्पतीची उपासना केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमची सर्व कामे एकापाठोपाठ एक पूर्ण होतील. दर गुरुवारी चंदनाच्या तिलक लावून दिवसाची सुरुवात करावी. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगती दिसेल. असे केल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळू शकते. आता आपण बघणार आहोत कन्या राशीचे वार्षिक आर्थिक राशी भविष्य. कन्या राशीच्या वार्षिक आर्थिक राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष तुमच्यासाठी खूप उत्साहवर्धक असेल आणि आर्थिक आघाडीवर कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष उत्कृष्ट ठरेल. तुम्ही भौतिक सुखसोयींवर पैसे खर्च कराल. व्यवसायात सुधारणा झाल्याने तुमची बचत वाढेल. तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके तुम्ही यशस्वी व्हाल. यावर्षी तुम्हाला बिझनेस ट्रिपवर परदेशात बाहेरगावी जाण्याची संधी मिळेल. भारताबाहेर प्रवास करताना तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात वरिष्ठांच्या सल्ल्याने फायदा होईल. कन्या व्यवसायातील लोक चांगली कामगिरी करतील आणि जास्त नफा कमावतील. बृहस्पती ग्रह तुम्हाला अधिक संपत्ती आणि सुखसोयी प्रदान करून लोकांना मदत करतो. गुरुचे वर्षभर शुभ संक्रमण तुमच्या जीवनात संपत्ती आणि संपत्तीचीच वाढ करणार आहे. तुमची गुंतवणूक तुम्हाला चांगला नफा देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिकांसाठी हे वर्ष चांगले राहील. तुमचे प्रयत्न आणि गुंतवणूक तुमच्या आयुष्यात अपार यश तुम्हाला मिळवून देतील. तुमचे उत्पन्न वाढेल. व्यवसायात लाभ होईल. यावर्षी तुम्ही खूप कमी मेहनत करूनही चांगली कमाई कराल. महिला स्वतःहून काही काम सुरू करू शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात प्रगतीसाठी वर्षाची सुरुवात लाभदायक आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि सर्वांगीण प्रगती होईल. वरिष्ठांच्या सहकार्याची अपेक्षा तुम्ही करू शकतात. नियमित खर्च जास्त असू शकतो. तुमचे पैसे योग्य दिशेने गुंतवले पाहिजे. बचत करण्याकडे लक्ष द्या. 2025च्या उत्तरार्धात पैशाच्या बाबतीतही चांगला असेल. तुमच्याकडे उत्पन्नाचे चांगले स्रोत असतील. नोकरदारांना यावर्षी चांगली वेतनवाढ मिळू शकते.
कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. भागीदारीत सुरू केलेल्या तुमच्यासाठी खूप चांगले परिणाम देतील. कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हे वर्ष खूप उत्साहवर्धक आहे. यावर्षी तुमचे सर्व ध्येय साध्य कराल. भरपूर पैसा मिळवण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुमचे बँक बॅलन्स वाढेल. घरातील शुभ कामांवर खर्च होऊ शकतो. यावर्षी नशीब तुमच्या बाजूने आहे. कमी कष्टात जास्त नफा मिळू शकतो. जर तुम्ही थोडे प्रयत्न केले तर तुम्हाला मोठा नफासुद्धा मिळू शकतो. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. जर तुम्ही खूप दिवसापासून स्वतःचे घर घेण्याचा विचार करत असाल तर यावर्षी तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करू शकतात. तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही हे वर्ष खूप चांगले आहे. कन्या राशीच्या आर्थिक वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार यावर्षी तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकाल. नोकरी असो वा व्यवसाय, तुम्हाला संपत्ती, प्रसिद्धी, नाव आणि ओळख मिळेल. आपण कठोर परिश्रम केले पाहिजे आणि आपले कर्तव्य पूर्ण आणि प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. लोकांची फसवणूक करून मिळवलेले पैसे तुमचे नुकसान करू शकते. प्रामाणिकपणा आणि सत्याने कमावलेला पैसा तुम्हाला जीवनात आनंद देईल. आता बघणार आहोत आपण 2025 साठी वार्षिक आरोग्य कुंडली. कन्या राशीच्या वार्षिक आरोग्य राशी भविष्य 2025 नुसार यावर्षी तुम्हाला उत्तम आरोग्याचा लाभ होईल. 2025च्या सुरुवातीपासून तुम्ही तुमच्या फिटनेसकडे जास्त लक्ष द्याल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमचा वेळ मजेत घालवाल. यावर्षी देवगुरु बृहस्पतीमुळे तुमचे आरोग्य उत्पन्न राहील. तुमचे मन अध्यात्माचे अनुसरण करेल. तुमच्या मनात पवित्र विचार येतील. तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. यावर्षी अध्यात्माशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. परोपकारात खर्च कराल. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. वर्षाच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या घरात काही शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल. घरातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करेल. महिलांसाठी हे वर्ष विशेषतः आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले राहील. बाळंतपणाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. कन्या राशीच्या वृद्धांना मधुमेह, बीपी आणि सांधेदुखीचा त्रास झाला असेल. मुलांचे आरोग्य चांगले राहील, परंतु ते चंचल मनाचे असतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. तुमच्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्हाला नियमितपणे ध्यान करावे लागेल. नियमित योगाभ्यास आणि ध्यान मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उत्तम आहे. ध्यान केल्याने तुमचा ताणही कमी होतो. यावर्षी विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी तुम्ही ध्यान, योगासने आणि व्यायाम केल्यास ते मदत करेल. यावर्षी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे आरोग्य, मानसिक शक्ती आणि ऊर्जा सुधारेल. यावर्षी तुम्हाला कोणतीही गंभीर आरोग्य समस्या होणार नाही. गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला वेळोवेळी नियमित आरोग्य तपासणी करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही अडचण येऊ शकत नाही. मानसिक तणाव टाळण्यासाठी तरुणांनी योगा आणि ध्यान करणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी कामासोबतच तुम्हाला विश्रांतीची सुद्धा गरज आहे. तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी ताजी फळे, भाज्यांचा रस प्या. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. साखर काढून टाका आणि तुमचे वजन नियंत्रित करा. वर्षाचे शेवटचे काही महिने त्रासदायक असतील. तुम्हाला घसा खवखवणे, मानसिक ताण, पाय दुखणे इत्यादी समस्या असू शकतात. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. जास्त रागामुळे तुमची प्रकृतीही बिघडेल आणि कामात अडचणी येऊ शकतात. कृपया आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या आहारात तळलेले पदार्थ कमी करा, जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील. वर्षाच्या अखेरीस आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळेल. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी चांगले राहील. यावर्षी कोणताही जुनाट आजार तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्हाला प्रत्येक प्रकारे आनंदी आणि निरोगी वाटेल. तुम्ही परिपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आनंद घ्याल. यावर्षी तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकतात. आता आपण बघणार आहोत कन्या राशीची करिअर कुंडली काय म्हणते. करिअर राशी कन्या राशीसाठी वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष तुमच्यासाठी यशाचे नवीन आयाम घेऊन येणार आहेत. तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन बेंचमार्क सेट करू शकतात. हे वर्ष तुमच्या नोकरी, शिक्षण आणि व्यवसायात उत्तम संधी घेऊन येणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले राहील. यावर्षी तुमची स्वप्न पूर्ण होतील. यावर्षी तुम्ही कराल अशा सर्व गोष्टी तुम्हाला फायदा देऊन जातील. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय तुमचे रोजगाराचे साधन वाढवेल. तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्ही तुमच्या कमाईवर समाधानी असाल. खाजगी नोकरीत असाल तर नवीन संधी मिळतील. नोकरदारांसाठी हे वर्ष उत्तम जाणार आहे. तुमच्या प्रतिभेमुळे तुम्ही यशस्वीपणे ठसा उमटवू शकतात. कन्या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष मागील वर्षापेक्षा चांगले राहील. जे नोकरदार आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष त्यांच्या आयुष्यात वाढ आणि पदोन्नती घेऊन येणार आहे. तुमचा बॉस तुमच्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा करेल. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही नवीन योजनेवरही काम करू
शकतात. तुमची आर्थिक स्थिती खूप सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा काळ खूप भाग्याचा आहे. वर्ष 2025च्या मध्यापर्यंत येत आहे. आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीच्या लोकांना हेवा वाटण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक वादापासून स्वतःला दूर ठेवा. या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही मोठे बदल देखील करू शकतात. यावेळी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत संघर्ष करावा लागेल. वर्षाच्या शेवटी तुमचे नशीब तुमच्या करिअरला अनुकूल करू शकतो. या काळात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचारही करू शकतात आणि त्यात तुम्हाला यश सुद्धा मिळेल. सतत प्रयत्न आणि कठोर परिश्रम केल्याने आपण इच्छित परिणाम मिळवू शकतात. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची उत्तम संधी घेऊन येणार आहे. यावर्षी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थितीत बघू शकतात. कलात्मक आणि सांस्कृतिक क्रियाकलापांकडे कल असलेल्यांसाठी लोक पुढे अभ्यास करू शकतात आणि ज्ञान मिळवू शकतात. नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. नशीब तुम्हाला साथ देईल, ज्यामुळे तुम्ही धोका पत्करू शकता. तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू शकतात. कठीण प्रसंगावर यशस्वीरित्या मात सुद्धा करू शकतात. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत कन्या राशीची प्रेम कुंडली. कन्या राशीच्या प्रेम वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष नातेसंबंधासाठी खूप आशादायक आहे. तुमचे संबंध सुधारतील. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. कन्या प्रेम वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार यावर्षी तुम्हाला प्रेमाची सुंदर अनुभूती मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत 7 जन्माचे नाते तुम्हाला जाणवेल. तुमच्या नातेसंबंधात एकमेकांबद्दल समजूतदारपणा निर्माण होईल आणि तुम्हाला एकमेकांसोबत खूप आरामदायक वाटेल. तुमचा जोडीदार यावर्षी तुमच्यासाठी काही मोठ्या आश्चर्याची योजना करू शकतो. तुमचे घरगुती जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल. तुम्ही एकमेकांचा आदर कराल. प्रेम जोडपे यावर्षी लग्नाचा निर्णय घेतील. तुमच्या जोडीदाराची जवळीक वाढेल. तुमच्या नात्यात नवीनता येईल आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. या वर्षाच्या सुरुवातीला मुलांबद्दल चांगली बातमी मिळेल. यावर्षी तुम्हाला तुमच्या जोडीदाराची थोडी काळजी घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या ट्यूनमध्ये आनंदी व्हाल आणि तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना भावनिक दुखापत होऊ शकते. एकमेकांच्या भावनांची काळजी घेतली तर मदत होईल, अन्यथा तुमच्या नात्यात काही गैरसमज निर्माण होतील. यामुळे तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते. त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या. तुमच्या प्रेमी जीवनासाठी वर्षाचा मध्य खूप खास असेल. या काळात तुम्ही रोमॅन्टिक सहलीला जाण्याचा विचार करू शकतात. तुमच्या नात्यात प्रेम आणि रोमांस वाढेल. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जर तुम्ही विवाहित जोडपे असाल तर हे वर्ष खूप खास असू शकते. तुम्ही दोघेही तुमच्या नात्यात प्रेम आणि आदर वाढवाल. तुम्ही तुमच्या आयुष्याचा एकत्र आनंद घ्याल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्या दोघांमध्ये चांगली समजूत असेल. शक्य असल्यास यावर्षी जोडीदारासोबतच्या सहलीचे नियोजन करा. एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवा. तुमच्या मुलाच्या भविष्याची योजना करा. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप भाग्यवान असेल. तुम्हाला तुमच्या आवडत्या जीवनसाथी मिळू शकतो. तुम्ही कोणाकडे तरी आकर्षित होऊ शकता. जे लोक त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम शोधत आहेत त्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. एकूणच यावर्षी तुम्ही तुमच्या नात्याला महत्त्व द्याल आणि कोणत्याही आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला अधिक आराम वाटेल आणि तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या जवळ जाल. हे वर्ष तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. जर तुम्ही बॅचलर असाल तर तुम्ही लग्न करू शकता. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदारासोबतचे क्षण आणि स्नेहपूर्ण व सुसंवादी संबंध चांगले होतील. तर मित्रांनो, हे होते कन्या राशीचे 2025चे वार्षिक राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.